20 जून रोजी केस तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांची 2 व्यक्तींमधील वाद सोडवायला गेल्यानंतर हत्या झाली होती आणि ही हत्या झाल्यानंतर तब्बल 4 दिवसांनंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते केज पोलीस स्टेशन बाहेर आणलेलं आहे. बघायला गेलं तर या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इथून या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर बघायला गेलं तर विलास घुले यांच्या नातेवाईकांसह टाकळीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये आरोपींना पळून जाण्यासाठी मदत कुणी केली, त्याचबरोबर आरोपींना पळून जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असा देखील आरोप करत या ठिकाणी सर्व गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. पोलीस प्रशासनाच्या ही सर्व इथली परिस्थिती जी आहे ते हाताबाहेर गेलेली पाहायला मिळते. या ठिकाणी जर बघायला गेलं तर मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. बजरंग सोनवणे यांच्या मुलाला आरोपी करण्यात यावं ही मुख्य मागणी या ठिकाणी आहे. तोपर्यंत आम्ही या जो विलास घुले आहे यावर अंत्यसंस्कार करणार नाहीत असं देखील या ठिकाणी आक्रमक पवित्रा टाकळीकरांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर जोपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या मुलाने आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केलेली आहे आणि जोपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी विलास घुलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आम्ही करणार नसल्याचं देखील सांगितलेलं आहे. नक्कीच आता या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं. दाखवा सगळं. नाही दाखवा तसं दाखवा. सगळेजण खाली बसा. एसपी साहेब बोलायले आहे का फक्त ते बंद पडलंय. बंद चालू करा माईक चालू बंद. तुम्ही 10 मिनिटं बसा. ऐकून घ्या. हँड फ्री. हा जो प्रकरण घडलेला आहे खूप गंभीर आहे आणि त्याची गंभीरता बघून मी आता 3 दिवस हॅलो आवाज येतोय सगळ्याला साहेब, तुम्ही बोला आवाज येतोय सगळ्याला. हा तो 3 दिवस अगोदर मी इथे रुजू झाला होता. आपलं माझी ट्रेनिंग होती, त्याच्यानंतर हा जो प्रकार घडला याच्यामध्ये आपण खूप सिरियसली धरून 6 आरोपी त्याच्यामध्ये आपण अटक केलेले आहे आणि बाकीचे उरलेले 3 आरोपी सुद्धा आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये जे काय मागणी आहे, आता जे मी टीव्ही मध्ये बघत आहे आणि माझे लोक जे सांगत आहे, जे काय मागणी असेल प्रत्येक मागणी मी तुमची त्याच्यामध्ये पुराव्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेणार. SITच्या ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टची बेस्ट टीम आपण SIT मध्ये टाकलेली आहे. जे काय अडचण असेल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोला, मला येऊन भेटा. आपण सगळी गोष्टी निष्पक्ष आपण पुराव्याच्या हिशोबाने याच्यामध्ये करणार. त्या बाबतीत तुम्ही निशंकुच राहा. मागचे 1-1.5 वर्ष मध्ये आपण बीडमध्ये आपण पुराव्याच्या हिशोबाने निष्पक्ष पोलिसिंगचे आपण उदाहरण दिलेले आहे आणि आता पण माझा स्टँड तोच आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही मला भेटू शकते, माझ्याशी संवाद साधू शकते आणि आपण 100% तुम्हाला प्रत्येक तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पुराव्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला त्याच्या उत्तर देऊ. पण असं आहे जे आपण बोलो मेन आरोपी बाहेर आहे सर. आणखी ज्यांनी बाहेर कोण ते? सर्व मेन आरोपी बाहेर आहे सर. कोण सौरभ सोनवणे हा मेन आरोपी बाहेर आहे सर. तो त्याच्यावर FIR व्हावा त्यासाठी आम्ही ते थांबलेलो. नाही, तो त्याचा काय पुरावा आहे? कॉलिंग झालेली आहे, सर्व कॉलिंग झालेली आहे. नाही, आता त्याच्याच मी तुम्हाला सांगतो की त्याचे आपण सगळे आरोपींचे CDR काढलेले आहे. नंबर 1. नंबर 2, जे तुम्ही सांगतात सौरभ सोनवणे त्याच्या घरचे CCTV आपण काढलेले आहे. आता सध्या CDR मध्ये एकही कॉल नाही झालेला आहे आणि CCTV मध्ये त्याची पूर्णपणे लोकेशन त्या दिवशीची घरी आहे. तरी पण तुमचे जे काही डाऊट्स असतील आपण सगळे क्लिअर करू. पण असं बोलून उपयोग नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टामध्ये सादर करावं लागते, प्रूव्ह करावं लागते. तो जो आहे आपण तुम्हाला डम डाटा वाटते, डम डाटा सुद्धा काढू. पण असा प्रोसिजर नाही, कानून प्रोसिजर मध्ये असा होऊ शकत नाही. बिकॉज आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टात समोर दाखवावं लागते. तो हे जे तुम्ही म्हणत आहे, सॉरी, आरोपीला फरार होण्यासाठी त्या गाडीचा उपयोग केलाय असं म्हणता येते. सगळी मी तुम्हाला काय म्हणतो की तुमचे डाऊट्स असतील आणि त्याच्यासाठी मला काही हरकत नाही. पण प्रत्येक गोष्टी आपण व्हेरीफाय करून त्याचा रोल झाला तर आपण त्याला सुद्धा अटक करू. पण आजची परिस्थितीमध्ये तसा एव्हिडन्स नाही आहे.
तुमची जे तक्रार असेल त्याची सखोल चौकशी करू आपण आणि त्याचा रोल झाला तर आपण त्याला आरोपी करू. बोलणं झालेलं आहे सर. ते काढतायत ना सगळ्याचे कॉल काढतायत साहेब स्वतः काढतात. दीपक कदम आहे का? दीपक कदम कोण आहे? आरोपी दीपक कदम याच्या बरोबर बोलणं झालंय असं म्हणताय सौरभचं. हा 3 आरोपी आहेत तो आता राहिलेले कदा एक समथिंग रामेश्वर गायकवाड म्हणून आणि बाकीचे 2 हे लवकरात लवकर अटक होईल. ऑलरेडी माझी 3-4 टीम पूर्ण अख्खे महाराष्ट्रामध्ये बाहेर आहे. माझी 3-4 टीम LCBची आणि पोलीस स्टेशनची बाहेरच आहे. मी सगळं करणार आणि तपास आपला उत्कृष्ट क्वालिटीचा होईल. जो घटना घडलेली आहे त्याच्या मला दुःख आहे की हे घटना घडलेली आहे, पण FIR करणं एव्हिडन्स शिवाय पॉसिबल नाही आहे. क्योंकि FIR पर्यंत नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टामध्ये दाखवावं लागते आणि प्रत्येक गोष्टी पुराव्याची मध्ये ते आपल्या भारतीय कायदा आहे. माऊलीजी समजले सगळ्या लोकांनी? हो हो चालू चर्चा करतो. ऐका सर, गुन्हा नोंद करून द्या. गुन्हा नोंद करून द्या. कोर्ट त्याला पुराव्यानिशी बाहेर काढेल, नंतर आधी गुन्हा नोंद करून घ्या.